कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय लामखडे सर, राष्ट्रसेवा दलाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष राजाभाऊ कांदळकर, ज्यांनी आता प्रास्ताविक केलं आणि ज्यांनी सत्यशोधक विचार मंचचा घाट पुन्हा एकदा जुळवून आणलाय, असे आपल्या सगळ्यांचे सहकारी दलाल पगडाल सर. समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत, त्यामुळे स्टेजवरचे मान्यवर आणि समोरचे सगळे मान्यवर, सर्व भावांनो आणि बहिणींनो, मला खूप आनंद वाटतोय की बाबांच्या निमित्तानं का होईना, परंतु संगमनेर मधल्या, म्हणजे मी मगाशी म्हणालो तसं की समोर मला खूप खूप चेहरे दिसत आहेत की ज्यांना भेटणं मला अनेक वेळेला गरजेचं वाटतं, ज्यांच्याशी भेटून चर्चा करणं गरजेचं वाटतं, असे अनेक चेहरे समोर बसलेले आहेत. त्या सर्वांना बाबांच्या निमित्तानं आज इथं मला भेटता आलं याचा मला आनंद आहे. आणि बाबांच्या म्हणजे आता याला श्रद्धांजली सभा म्हणायचंच नाहीये, बाबांच्या आठवणी जागवण्याच्या निमित्तानं संगमनेरमध्ये पुन्हा एकदा सत्यशोधक विचार मंच याचं सुरू होते रेग्युलर, आणि ते रेग्युलर होईल कारण पुढच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर भेटले. तरी त्यांना पॉवर हाऊस म्हटलं मगाशी, अजून दोन आहे, त्याच्यामुळे ह्या उपक्रम हे मी गमतीनं म्हणतोय, आपल्या कार्यक्रमाला साधनांची कमतरता ही कधीच नव्हती, त्याच्यामुळे ती आहेच, ती राहतेच, परंतु जो उत्साह दिसतो या सत्यशोधक विचार मंचाचं काम सुरू करण्याचा, त्या सगळ्याला मी आधीच शुभेच्छा देतो. आज सावित्रीबाईंची जयंती आणि मगाशी उल्लेख झाला महात्मा फुले यांच्या द्विशतक जयंतीच्या निमित्तानं, तर ते 11 एप्रिलला सुरू होईल. महात्मा फुले यांचं द्विशतक जन्मशताब्दी वर्ष हे 11 एप्रिलला सुरू होईल. आज सावित्रीबाईंची जयंती आहे आणि त्या निमित्तानं तरुण कार्यकर्त्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे संदीप सर असतील, समीर असेल राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी, किंवा आमचे अनिकेत असतील छात्र भारतीचे. मला आवडलं जे प्रास्ताविक करताना पगडाल सरांनी सांगितलं होतं की एकतर या सत्यशोधक विचार मंचाला कुठलीही असं लिखित स्ट्रक्चर नसेल, कारण स्ट्रक्चरमध्ये अडकलं की मग परत अनेक प्रश्न निर्माण होतात आणि शक्यतो तरुण कार्यकर्ते हे आता पुढे घेऊन जाणार आहेत, त्यातलेच संदीप, समीर, अनिकेत हे सगळे आजच्या ह्याच्यात पुढाकार घेत आहेत, ही पण खूप चांगली बाब आहे. सावित्रीबाईंचं जे संपूर्णपणे क्रांतिकारक असं कार्य आहे समाज परिवर्तनाचं, त्याला आपण सगळेजण अभिवादन करूया. बाबा आढावांच्या निमित्तानं बोलायचं आहे आणि मी बाबा आढावांच्या म्हणजे मला असं दिसतंय की समोर बसलेल्यांच्यापैकी निम्मे लोक तरी असे आहेत की ज्यांनी बाबांच्या बरोबर काम केलेलं आहे, त्यामुळं बाबांच्या कामाचे, त्यांच्या संघटना, त्याचे तपशील हे सगळं काही इथे सांगत बसावं असं मला वाटत नाही. पण मी दीर्घकाळ बाबांच्या बरोबर काम केलंय आणि ते काम करत असतानाच्या काही घटना, काही प्रसंग, त्यातून बाबांचं व्यक्तिमत्व उलगडत जावं असं मला वाटतं. बाकीच्या तपशिलापेक्षा जे तुम्हाला माहिती आहे ते काही मी सांगत बसण्याची गरज नाही. बाबा एक फार अनोखं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे बाबांचं जे व्यक्तिमत्वातलं वेगळेपण, म्हणजे ते समाजवादी होते परंतु ते सत्यशोधक समाजवादी होते, आणि त्यामुळे सत्यशोधक समाजवादी असताना त्यांनी ज्या पद्धतीचे आग्रह धरले, त्या आग्रहामधून त्यांचं वेगळेपण अनेक वेळेला अगदी बारीक बारीक प्रसंगामधून त्यांचं वेगळेपण फार नेमकेपणाने स्पष्ट होतं. आणि म्हणून बाबांनी सुरू केलेल्या संघटना, त्यांच्या कामातून आलेले कायदे, ते कुठे कुठे होते, हे सगळं तपशील सांगण्यापेक्षाही त्यांनी कामाची जी प्रक्रिया घालून दिली होती, बाबांच्या कामाची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया समजून घेणं मला फार गरजेचं वाटतं, आणि म्हणून मी त्याच्या अनुषंगानंच बोलणार आहे. साधारणतः एक वर्षभरापूर्वीची घटना आहे की आपले जे सगळ्यांचे मित्र आहेत, निखिल वागळे, सगळेजण आपण ओळखतो त्यांना, अतिशय रोखठोकपणे ते अनेक वेळेला आपल्या भूमिका मांडत असतात. तर वर्षभरापूर्वी नाही, महाविकास आघाडीचं सरकार असतानाच्या काळातली ही घटना आहे. निखिल वागळेंनी सोशल मीडियावरती एक कॅम्पेन सुरू केली की बाबा आढावांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणार की नाही, आणि महाविकास आघाडी सरकार असताना जर तो मिळणार नसेल तर कधी मिळणार असे. आणि निखिल वागळे जेव्हा करतात कुठलीही गोष्ट तेव्हा ते खूप आक्रमकपणे करतात, तुम्हाला माहिती आहे, आणि त्यांनी ती कॅम्पेन सुरू केली होती जोरात.
ते बाबांच्या कानावरती गेलं. तर बाबांचा सकाळी सकाळी फोन आला मला. तर मला म्हणले, अरे ते माझ्या कानावर असं आलं की निखिलने अशी कॅम्पेन सुरू केली आहे आणि मी खूप अस्वस्थ झालो आहे, तर तू जरा ताबडतोब ये. त्यांना काही महत्त्वाचं काही हे करायचं असलं की मी हडपसरला राहायचो आणि SM जोशी फाउंडेशनला दररोज जायचो. जायच्या रस्त्यावर बाबांचं ऑफिस होतं, त्यामुळे ते तू जाता जाता आधी येऊन जा माझ्याकडे. तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो आणि ते मला म्हणाले की मी खूप अस्वस्थ आहे. निखिलनी ही जी कॅम्पेन सुरू केली आहे त्याच्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे आणि माझं जे मत आहे याच्यातलं हे ताबडतोब मीडियाकडे गेलं पाहिजे. तर मी त्यांना म्हणलं की आपण निखिलशी बोलूया, निखिल वाघेला फोन लावतो. ते म्हणले नाही, आपण निखिल बरोबर नंतर बोलू, कारण ती कॅम्पेन बरीच चालली आहे, तर आत्ता माझं म्हणणं मीडियाकडे गेलं पाहिजे. आणि मग मी त्यांच्याबरोबर चर्चा करून मीडियाला एक निवेदन पाठवलं. त्या निवेदनाचा सार असा होता की मी गेली अनेक वर्ष कष्टकऱ्यांच्या चळवळीमध्ये काम करतोय आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीत काम करत असताना कष्टकरी भावंडांच्या माझ्याबद्दलच्या ज्या भावना आहेत हा माझ्यासाठी सर्वोच्च दागिना आहे. याच्या पलीकडे कुठल्याही सरकारी दागिन्याचा मला सोस नाही. बघा मग वाक्य त्याचे की कष्टकऱ्यांच्या माझ्याबद्दलच्या ज्या भावना आहेत तो माझ्यासाठी सर्वोच्च असा दागिना आहे, मला सरकारी दागिन्याचा सोस नाही. आणि मग मी ते त्या पद्धतीनं थोडं आणखी वाढवून पाठवलं. त्या निवेदनात इतकी ताकद होती की संध्याकाळपर्यंत सगळा मीडिया बाबांच्याकडे घरी जाऊन एक बाबांच्या आणखी प्रस्तावना घेत होता. बाबांची ही लाईन होती आयुष्यभराची, लक्षात घ्या. त्यांना कधीही कुठल्या सरकारी मानमरामताचं किंवा कुठल्याही पदाचं, कुठल्याही प्रतिष्ठेच्या पदाचं त्यांना कधीही मोह पडला नाही. आणि त्याच पद्धतीनं ते सातत्यानं काम चालवायचे. शेवटच्या 10-15 वर्षात बाबा थोडे बदलले होते, परंतु त्याच्या आधीचे जे बाबा होते तर जे त्यांच्या फार जवळ नसायचे अशा अनेक जणांना बाबा जरा तुसडे वाटायचे. बरोबर आहे ना आपल्याला, किंवा फटकळ वाटायचे. बाबा फटकळ आहेत खूप, बाबा तुसडे, किंवा बाबा कधी काय बोलतील सांगता येत नाही. माझा स्वतःचा अनुभव असा होता की संयोजकांनी त्यांना किती आदराने बोलवलं तरी कार्यक्रमामध्ये संयोजकांचं काय चुकलं हे सांगायला ते कधी चुकायचे नाही. म्हणजे संयोजकांनाच 2 टपल्या मारून ते कार्यक्रमाच्या विरुद्ध जाणार असं. मला एके दिवशी ते असं म्हणाले की तुझं बरं आहे रे, तू त्या नवी पेठेत बसतो सोशलिस्ट फाउंडेशनमध्ये, तिथं तुझ्या अवतीभोवती सगळे मध्यमवर्गीय लोक तुला मदत करायला येतात. माझ्या चळवळीत येत नाहीत कोणी मध्यमवर्गीय लोक. शेवटच्या 10-15 वर्षात थोडं जवळ असल्यामुळे मीही त्यांच्याशी तितक्याच ह्याच्यात बोलायचो. तर म्हणलं बाबा तुम्हाला तरी किमान मध्यमवर्गीय कार्यकर्त्यांच्याबद्दल तक्रार करायचा काही अधिकार नाही, कारण म्हणलं तुम्ही एकही मध्यमवर्गीय कार्यकर्ता तुमच्यासोबत कधी टिकू दिलेला नाही. जो आला तुमच्याकडे तर तुम्ही पहिलं त्याच्याकडे संशयाने बघता आणि पहिली त्याची खरडपट्टी काढता. बाबांची ती जी सवय होती ना त्याच्यामुळे अनेक कार्यकर्ते त्या काळात बाबांच्यापासून लांब गेले. त्याच्यामध्ये एक सूत्र होतं, ते आलेल्या कार्यकर्त्याला जोखायचे की कष्टकऱ्यांच्या चळवळी सोबत आणि कष्टकऱ्यांचं जे सांस्कृतिक जगणं आहे त्याच्यासोबत ह्या आलेल्या माणसाचं काही नातं आहे का नाही, तो त्या कष्टकऱ्यांच्या सांस्कृतिक जगण्याबरोबर समरस होऊ शकतो का नाही. आणि जर त्यांना असं वाटलं की हा बेगडी, हा पोशाखी, हा पुस्तकं वाचून बोलतोय, याचा खाली काही तळागाळात संपर्क नाहीये, हा पुस्तकं वाचून बोलतोय, अशाला ते खड्यासारखं बाजूला करायचे नाही. म्हणून त्या काळामध्ये अनेक लोक बाबांच्याकडून, तुम्ही पुण्यात कदाचित बाहेर ते कधीतरी यायची म्हणून बाहेर नसेल, पण पुण्यामध्ये असा पण एक वर्ग होता की जो बाबांच्या बद्दल आदर राखून अंतर ठेवायचा. आणि कधी खाजगी चर्चा निघाल्या तर मग बाबा असेच आहेत, तुसडेच आहेत असं म्हणायचं. तुसडे पण नव्हतं. बाबांनी आपल्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या संघटना पोशाखी मध्यमवर्गीय कार्यकर्त्यांच्या पासून सतत सुरक्षित ठेवल्या. अजिबात अशा कुणाला तिथे त्या संघटनांच्या मध्ये त्यांनी केवळ बोलण्याच्या भरोशावर किंवा केवळ लिखाणाच्या भरोशावर त्यांनी जवळ कोणाला येऊ दिलं नाही तिथे. आणि त्या संघटना या सतत, म्हणून हमाल पंचायत कष्टाची भाकर सारखी संघटना इतके वर्ष अव्याहतपणे चालू आहे, आजही चालू आहे. शासनाच्या अशा अनेक योजना आल्या आणि गेल्या, पण बाबांची कष्टाची भाकर आजही चालू आहे. गेल्या अनेक वर्षातलं हे जे उदाहरण आहे कष्टाची भाकरचं, आम्ही 5 वर्षापूर्वी त्याला पुरस्कार दिला होता त्या प्रोजेक्टला, त्या प्रकल्पाला. ते यासाठी
की त्या प्रकल्पामध्ये परदेशी फंडिंग तर नाहीच, परंतु कुठलंही CSR फंडिंग नाही, कुठलंही फंडिंग नाही. चालवणारे सर्व हमाले, हिशोब ठेवणारे हमाले, खरेदी करणारे हमाले, सगळं व्यवस्थापन बघणारे हमाले, आणि तरी तो प्रकल्प गेले अनेक वर्ष व्यवस्थित चालू आहे, तो व्यवस्थित चाललेला आहे. तिथेही त्यांनी एखाद्या लिखापडीसाठी सुद्धा एखाद्या बुद्धिजीवी कार्यकर्त्याला तिथं येऊ दिलं नाही. त्यांनी तिथले मानकर पासून जे सगळे अनेक नाव आहेत हे सगळे हमाले, आणि एक अत्यंत यशस्वी प्रकल्प परदेशी निधी विना, CSR फंडिंग विना किंवा अन्य देणग्या विना सुद्धा तो त्यांनी चालवला. म्हणजे मीच एकदा हमाल पंचायतीसाठी देणगी मिळवली होती. त्याचं कारण पण होतं की बाबांच्या वरती जी डॉक्युमेंटरी फिल्म आम्ही बनवली ना 2 वर्षापूर्वी, ती सगळी संकल्पना माझीच होती, आणि त्याच्यामुळे त्या डॉक्युमेंटरी फिल्मला जेवढा खर्च येईल तेवढे निधी गोळा करायचा असं मी ठरवलं होतं. आणि म्हणून एक 4 लाखाचे देणग्या त्या हमाल पंचायतीला द्यायच्या, त्यातून ती डॉक्युमेंटरी फिल्म बनवायची. तर त्यांच्याकडे देणगीची पावतीच नव्हती. जे देणगीची पावतीच होती ते मला ते तिथल्या लोकांशी ते म्हणले, देणगी आम्ही कधी देणगी आणलेलीच नाही, म्हणजे आम्हाला कधी देणगी मिळवलेलीच नाही आम्ही. त्यामुळे मग ते जे तिथल्या म्हणजे काही वेळेला ते भाकरी आणि पिठल्याच्या विक्रीच्या पावत्या असतात ना, त्याच्यावरच देणगी दिली, पावती करून दिली त्यांनी मला, की या लोकांच्याकडून एवढे पैसे मिळाले. 4 लाख रुपये जमा केले होते त्यावेळेला त्या फिल्मसाठी आम्ही. हमाल पंचायत सारखा एक म्हणजे ज्याला अनेक वेळेला पॉलिटिकल सायन्सच्या भाषेमध्ये सोशल एंटरप्रेन्योरशिप असं म्हटलं जातं, सामाजिक उद्योजकता. तर मला स्वतःला असं वाटतं की हमाल पंचायत कष्टाची भाकर हे सामाजिक उद्योजकतेचं एक सर्वात मोठं उदाहरण आहे. कुठूनही पैसे ना, त्याला बरेच दिवस सरकारच्या रेशन म्हणजे हे जे रेशनची दुकानं असतात, सार्वजनिक धान्य वितरण, त्यातून धान्य मिळायचं. ते पण गिरीश बापट जेव्हा त्या खात्याचे मंत्री झाले तेव्हा बंद झालं होतं. जेव्हा पहिल्यांदा फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेला पहिलं त्यांनी कष्टाची भाकरचं धान्य बंद केलेलं आहे, आणि ते अजून पण बंदच आहे, ते सुरू नाही झालेलं. आता ते बाजारातून खरेदी करतात ते सुद्धा, पण तो प्रकल्प खूप चांगलाच आहे. बाबांच्या सगळ्या अभियानाच्या ज्या प्रक्रिया होत्या त्या प्रक्रिया माझ्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. त्यांनी जे अनेक अभियानं चालवली, ही अभियान चालवताना ते प्रत्येक वेळा खूप विचार करायचे, आणि विचार करून एक अशी घोषणा कॉइन करायची स्वतःच, की त्या एका घोषणेमधून त्या कार्यक्रमाचं सगळं सार आपोआप पोहोचेल. कारण त्यांच्या डोक्यात सतत हे असायचं की माझा वर्ग कोण आहे, तर माझा वर्ग हमाल आहे. म्हणजे मी किती चांगलं पत्रक लिहिलं त्या अभियानाचं पानभर, तरी माझा वर्ग काही ते वाचणार नाही, तर माझ्या वर्गाला त्या अभियानाचं महत्त्व कळणार कसं, तर ती घोषणा कॉइन करायची, आणि त्या घोषणेमधून आपोआप ती भूमिका सहजपणे कळायची, पत्रक न वाचता सुद्धा. म्हणजे स्वातंत्र्याचं झालं काय, आमच्या दारात आलंच नाही, ही जी घोषणा त्यांनी इथं कॉइन केली होती. किंवा मत मिळालं पद कुठे, ती मोहीम चालवली होती त्यांनी तर, की मत मिळालं पद कुठे. आता बघा, अशाच पद्धतीचं एक भाष्य बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये केलं होतं. म्हणजे जेव्हा संविधान सभेमध्ये ॲडल्ट फ्रँचायझी किंवा सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा मुद्दा मान्य झाला, की एक व्यक्ती एकच मत आणि प्रत्येक व्यक्तीच्या मताची एकच किंमत, असं सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची भूमिका संविधान सभेनं मान्य केल्यानंतर बाबासाहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला होता संविधान सभेत, की आपण राजकीय लोकशाही स्वीकारली, प्रत्येक व्यक्तीला मत असेल आणि प्रत्येक व्यक्तीच्या मताची किंमत सारखीच असेल, ही राजकीय लोकशाही आपण स्वीकारली, पण इथं जी एक प्रचंड मोठी गरीब आणि श्रीमंतांच्या मधली दरी आहे, त्या आर्थिक लोकशाहीचं काय करायचं, हा प्रश्न उपस्थित केला. त्याची काही उत्तरही बाबासाहेबांनी संविधान सभेला दिली होती, जी संविधान सभेनं स्वीकारली नाही. लक्षात घ्या, बाबासाहेबांचं सगळंच संविधान सभेनं स्वीकारलेलं नाही. संविधानाबद्दल अभ्यास करताना किंवा संविधानाबद्दल निव्वळ एक गौरवाची भावना मनात ठेवताना बाबासाहेबांच्या सगळ्याच गोष्टी संविधान सभेनं स्वीकारलेल्या नाहीत, हे कुठेतरी आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यातला हा मुद्दा आहे. आर्थिक विषमता कमी व्हावी म्हणून बाबासाहेब एक क्रांतिकारी कार्यक्रम सुचवत होते, की शिक्षण, रोजगार आणि उपजीविकेची साधनं हे फंडामेंटल राईट म्हणून देऊ पाहत होते बाबासाहेब. फंडामेंटल राईट आणि बाकीचे राईट ह्या तपशील तुम्हाला माहीत असेल. फंडामेंटल राईटला न्यायालयाचं संरक्षण असतं. फंडामेंटल राईटला जर त्याच्यावरती जर टाच आली तर तुम्हाला न्यायालयात जाऊन न्यायालयाचा आदेश मिळवता येतो. बाकीच्या अधिकारांच्यासाठी न्यायालय कार्यकारी मंडळाला तसा आदेश देऊ शकत नाही. पण आपला मुद्दा असा होता की जो मुद्दा त्यावेळेला बाबासाहेबांनी काढला होता, एका अर्थानं बाबा आढाव एका अभियानाच्या रूपानं तेच बोलत होते की मत मिळालं आम्हाला, पण पद कुठे आहे. आणि मग ते
एक मत समान पद, म्हणजे पहिली घोषणा मत मिळालं पद कुठे, आणि दुसरी घोषणा एक मत समान पद. अशा पद्धतीने त्यांनी आर्थिक विषमतेची संदर्भातली ती मोहीम सगळी पुढे चालली होती. एका टप्प्यावरती पेन्शन परिषदेचं काम सुरू झालं आणि ते देशभर चाललं. अर्थात ते बाकीची बाबांची कामं सगळी महाराष्ट्रापुरती होती, पेन्शन परिषद मात्र राष्ट्रीय होती. आणि त्या कामामध्ये अरुणा रॉय यांचाही खूप मोठा सहभाग होता. पेन्शन ही कष्टकऱ्यांच्या म्हातारपणाची सोय झाली पाहिजे. तर कष्टकऱ्यांच्या म्हातारपणाची सोय झाली पाहिजे हा मुद्दा पेन्शन परिषद पुढे नेत होती, त्याच्या परिषदा होत होत्या. आणि एके दिवशी बाबांनी अचानक घोषणा दिली की आमदारांना पेन्शन, आम्हाला नुसतंच टेन्शन. किती पटकन समोरच्या माणसाला ती आमदारांना पेन्शन आम्हाला टेन्शन, किंवा खासदाराला पेन्शन आम्हाला टेन्शन, इतक्या सहजपणे ते पोचायचं. तुम्हाला त्याच्या आधीचं एक गाव एक पाणवठा हे तर तुम्ही समजू शकतात की अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये, सामाजिक विषमतेच्या विरोधामध्ये एक बेसिक असा हल्लाबोल करणारं जे अभियान, ते एक गाव एक पाणवठा म्हटलं की आजही अनेकांना त्याच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. आणि त्यांनी मोठं काम त्या काळात झालं, लक्षात घ्या. अजूनही एक मी महाराष्ट्रात फिरत असताना अनेक गावांच्या मध्ये एक गाव एक पाणवठा मोहिमेच्या काळात आमच्या गावात कसे लोक आले, मंदिरू फुले आले, बाबा आढाव आले, आणि मग त्यावेळेला काय झालं, त्याच्यातल्या काही ठिकाणच्या मोहिमा अयशस्वी पण झालेल्या आहेत. त्या पुस्तकामध्ये ते सगळे उल्लेख आहेत, जे पुस्तक लिहिले बाबांनी, की काही गावांच्या मध्ये एक गाव एक पाणवठा मोहीम अपयशी पण झालेली आहे. परंतु माझा मुद्दा असा होता की बाबा प्रक्रिया काय करायची, आणि त्यांची ती जी घोषणा असायची एक, ह्या घोषणेमधूनच आपोआप त्यांच्या लक्ष गटाला एक करायचं. बाबा खूप कल्पकपणे आंदोलन करायचे. म्हणजे छत्री कायदा म्हणून एक, ज्याला आपण नंतर सामाजिक सुरक्षा कायदा म्हणून जो नंतर मान्य झाला, या सामाजिक सुरक्षा कायद्याच्या आधी वाजपेयी सरकार असताना एक छत्री कायदा म्हणून आला होता, की त्या एका छत्रीमध्ये त्याच्या खाली अनेक गोष्टी अशा. तर त्याच्यानंतर मग वाजपेयी काळातल्या कायद्याचं ते नाव होतं. आणि नंतर मनमोहन सिंगांचं सरकार आलं आणि शरद पवार त्याच्यात मंत्री झाले. त्यावेळेला शरद पवार काही कारणासाठी जेव्हा जिल्हाधिकारी कचेरीवर आले होते, त्यावेळेला छत्री कायदा पुरेसा नाही हे समजून सांगण्यासाठी मला अजूनही आठवते की आम्ही पावसाळा नसताना सुद्धा अनेक छत्र्या घेऊन कलेक्टर कचेरीवरती उभे होतो, आणि त्या छत्र्यांच्या वरती अनेक त्या भूमिका सगळ्या लिहिलेल्या होत्या. त्यामुळे बाबा खूप कल्पकतेनं हे सगळ्या आंदोलनांची रचना करायची, आणि त्याच्यामुळे ती सहजपणे पोहोचायला मदत व्हायची. ही जी सगळी प्रक्रिया आहे ती खूप महत्त्वाची होती. तुम्ही आज सत्यशोधक हे विचारमंच सुरू केलेलं आहे, आणि त्याच्या पुढे दरमहा चालवण्याचं ठरवलंय. बाबांच्या कामाची तिथली पुणे शहरातली जी ताकद होती, या ताकदीचं आणखी एक नेमकं उदाहरण हे होतं की बाबा जोपर्यंत जिवंत होते, म्हणजे अगदी शेवटचा हॉस्पिटलायझेशनचा काळ जर सोडला, जेव्हा त्यांना शेवटी ॲडमिट केलं, तो काळ जर सोडला, तर दर सोमवारी महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या कार्यालयात आपली साप्ताहिक बैठक होईल. हा पायंडा अक्षरशः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईपर्यंत त्यांनी पाळला. मी अनेक वेळेला माहिती घ्यायचो ना, तर काही वेळेला असं यायचं की काहीतरी कारण असेल, काहीतरी घडलेलं आहे, तर अनेक वेळेला बाबा आणि बाबांचा ड्रायव्हर दोघंच असायचे काही वेळेला. पण ते दोघंच जरी असले तरी ती मीटिंग व्हायची 1 तासाची, आणि त्याच्यातली पद्धत फार साफ होती. त्या मीटिंगची पद्धत पण अशी होती, ती असं फार बौद्धिक नसायचं. पहिलं एक 20-एक मिनिटामध्ये बाबा त्या मागच्या आठवड्यामध्ये कुठं कुठं फिरून आले, त्यांना कोण कोण भेटलं, त्यांना कुठे काय चांगलं दिसलं, कुणी कार्यक्रम आयोजित केला, कुणी असाच वरवर कार्यक्रम केला, कुणी फार चांगला कार्यक्रम केला त्यांच्या, आणि राष्ट्रीय घटना पण बाबांचं फार मिक्स असायचं. ते काही नव्या कार्यकर्त्यांना बऱ्याच वेळा असं वाटायचं बरं का की बाबा काय बोलतायत, बाबा आत्ता सांगतायत की संगमनेरला गेलो तो कार्यक्रम खूप चांगला झाला, आणि एकदम दुसऱ्या क्षणाला म्हणतायत की ते मनमोहन सिंगांनी जे आणलेले ते बरोबर नाही. असं मिक्स असायचं सगळं. पण त्या साप्ताहिक बैठकीचं पहिले 20-एक मिनिटं जगात काय चाललेलं आहे याच्याबद्दलचं बाबा बोलायचे, आणि मग नंतर समोरच्यांना हा सांगा, आता तुम्ही सांगा तुला काय वाटतंय. नवे लोक जेव्हा यायचे ना त्याच्यामध्ये, त्यांना अनेक वेळा ती मीटिंग फार बोरिंग वाटायची, कारण समोर बसलेले जे हमाल संघटनांचे प्रतिनिधी असायचे, किंवा कागदपत्र गोळा करणाऱ्या संघटनेचे प्रतिनिधी असायचे, किंवा टेम्पो पंचायतचे प्रतिनिधी असायचे, ते काही असं फार पॉलिश बोलायचे नाहीत कधी. त्यामुळं जे ज्याला बुद्धिजीवी कार्यकर्ते म्हणतात ना, त्यांना ती मीटिंग बोर वाटायची कधी. पण बाबांच्या दृष्टीनं ती मीटिंग फार महत्वाची असायची, आणि ते बोलायला लावायचे, प्रत्येकाला बोलायला लावायचे. तुला काय वाटते सांग, तुला काय वाटते सांग.
आणि मग पुन्हा संपर्क करायची. 1 तासाची ती बैठक कधीही चुकली नाही. आपल्याला कामं दिसतात, बाबांची सगळी कामं दिसतात पुण्यात विस्तारलेली. मी त्याच्या पाठीमागची प्रक्रिया सांगतो. बाबाचं मुख्य काम जनआंदोलनांचं होतं. हमालांची संघटना, कागद काच पत्रा वेचणाऱ्या महिलांची संघटना, रिक्षा चालवणाऱ्यांची संघटना, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ते खराब झालेलं जे ऑइल आहे ते ऑइल गोळा करणारी एक मोठा समुदाय आहे पुण्यामध्ये, त्यांची पण संघटना शेवटच्या टप्प्यामध्ये आता सुरू झाली. नितीन पवार याचं काम बघतात. हे अशा कष्टकऱ्यांच्या अनेक संघटना दीर्घकाळ चालल्या. अनेक जनआंदोलनांचे जर तुम्ही इतिहास बघितले ना, तर जनआंदोलनांच्या सगळ्या इतिहासामध्ये एक पॅटर्न, अगदी नर्मदा वाचो आंदोलन जरी आपण डोळ्यासमोर आणलं तरी त्याच्यात एक पॅटर्न, आणि तो पॅटर्न असा आहे की कोणतंही जनआंदोलन उभारल्यानंतर 5-6 वर्षानंतर जेव्हा ते टिपेला पोहोचतं, जेव्हा हायेस्ट लेवलला पोहोचतं, ती त्याची हायेस्ट लेवलची साधारणतः 8-10 वर्ष असतात. आणि मग 8-10 वर्षानंतर त्या जनआंदोलनाचा उताराचा काळ सुरू होतो. याच्यापेक्षा अधिक काळ ही मास मोबिलायझेशनच्या चळवळी फार चाललेल्या दिसत नाहीत. पण बाबांची जनआंदोलन दीर्घकाळ टिकून राहिली याची 2 कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण असं आहे की बाबांनी केवळ जनआंदोलन नाही केलं. बाबांच्या जनआंदोलनाचं परिघावरून पोषण करणारे अनेक रचनात्मक प्रयोग होते. म्हणजे रचनात्मक प्रयोगांची एक साखळी आणि त्याच्यामध्ये जनआंदोलन. म्हणजे पुणे शहरामध्ये तुम्ही जर आज बघितलं तर हमाल भवन नाव ऐकतो आपण. हमाल भवनमध्ये आपण अनेक वेळा जमलेलो आहेत. पण त्या हमाल भवननी त्या चळवळीची एक केवढी मोठी गरज एकेकाळी पूर्ण केलेली आहे. तर 1000 लोकांचं लग्न सहजपणे होऊ शकेल अशी सर्व सोय तिथे आहे. सर्व म्हणजे हॉल तर आहेच, खुर्च्या आहेत, स्टेज आहे, माईक आहे, 1000 लोकचा स्वयंपाक करायची भांडी आहेत, 1000 लोकांना जीव घालायची भांडी आहेत. आणि हे सगळं हमालांना घरातल्या लग्नासाठी 10,000 रुपयामध्ये मिळत होतं. लक्षात, हे सगळं 10,000 रुपयामध्ये मिळत होतं. त्याच्याबद्दल एक इंटरेस्टिंग आहे, ते मी नंतर सांगेन. पण हमाल भवन, त्यानंतर हमाल नगर, ज्या काळात हमालांना घरं मिळणं शक्य नव्हतं त्या काळामध्ये सरकारी जमीन घेऊन स्वतः पुढाकार घेऊन बांधकाम करून अतिशय स्वस्तात हमालांची घरं झाली. हमाल कष्टकरी विद्यालय, शिक्षणाची सोय, कष्टाची भाकर, खाण्याची सोय ती गरजेतून झालेली. हे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असणार आहे की हमालांचे मोर्चे निघत असताना काही हमालांनी बाबांना सांगितलं की बाबा आम्हाला खानावळवाले 1 महिन्याच्या पुढे जेवणच देत नाही. 1 महिना झाला की म्हणतात नाही आता तुम्ही दुसरी खानावळ शोधा. काही ठिकाणी तर ॲडव्हान्स परत करून 8 दिवसातच जा म्हणतात, कारण आमचं पोट भरत नाही आणि त्यांना असं वाटतं की हे लय खाते. तर या गरजेतून हमाल पंचायत कष्टाची भाकर सुरू झाली की आपणच सुरू करू. त्यामुळे आंदोलनं जी असतात, तुमच्यापैकी अनेक जण आंदोलनं करणारी माणसं आहेत. कुठल्याही आंदोलनामधून तातडीनं ते आंदोलन टिपेला पोहोचलेलं असताना सुद्धा तुम्हाला लगेच त्या काही मागण्या मंजूर होतात असं नाही. आज तर गणित खूपच बदललेलं आहे. भाजप सरकारच्या काळात आंदोलनं यशस्वी करणं आणि ती पुन्हा आपण करतो ती, म्हणजे जाती आधारित अनेक आंदोलनं होत आहेत, काही प्रमाणात ती पुढे जात आहेत. परंतु मूलभूत गरजांची आंदोलनं, शिक्षण, रोजगार, निवाऱ्याचा अधिकार, ही आंदोलनं काँग्रेस सरकार असताना सुद्धा आम्ही तर छात्र भारतीमध्ये अनेक लढे केलेले आहेत आणि प्रत्यक्ष अनुभवलेलं असं की एखादी मागणी मंजूर जरी करायची असली तरी त्या मोर्चाच्या शिष्टमंडळाला आश्वासन नाही द्यायचं, मी ती नंतर करायची, त्या मोर्चेकऱ्यांना त्याचं यश मिळू द्यायचं नाही. ही अनेक सत्ताधाऱ्यांची रणनीती असते. त्यामुळं आणि आंदोलन अनेक वेळेला इंच लढवावं लागतं, टप्प्याटप्प्याने पुढे न्यावं लागतं. त्यामुळं आंदोलनं करण्याची ऊर्जा आपल्या समूहाची सतत जिवंत राहिली. ती केवळ आंदोलनाच्या किती मागण्या आपण मंजूर करून घेतल्या याच्या आधारे ती ऊर्जा जिवंत राहत नाही, ती टप्प्याटप्प्याने जात राहतं पुढं. परंतु दरम्यानच्या काळात या संघटनेकडून आपल्याला काही गोष्टी मिळतायत हाही एक विश्वास असावा लागतो. आणि तो विश्वास देणारे अनेक रचनात्मक प्रयोग बाबांनी उभे केले आणि त्याच्यामध्ये हे जनआंदोलन त्याच्या भरोशावरती पुढे चालू. म्हणजे एक कागद काच पत्र कष्टकरी पंचायत ही जी संघटना आहे, ही संघटना त्या कष्टकऱ्यांच्या स्वाभिमानाचा, त्यांच्या जगण्याचा विषय पुढे येते. पण तिच्या अवतीभोवती एक ट्रस्ट आहे की जो ट्रस्ट CSR फंडातून तो ट्रस्ट CSR फंड घेतो. त्या सगळ्या कागद काच पत्रा गोळा करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करतो. स्वच्छ नावाची एक कोऑपरेटिव्ह मजूर सोसायटी
जी महानगरपालिकेबरोबर करार करते आणि महानगरपालिकेबरोबर करार करून त्याच्यातून मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्याच्या आधारे या सगळ्या कचरा गोळा करणाऱ्या महिलांना जगवते. आणि तिसऱ्या बाजूला ही संघटना आहे. त्यामुळे हाही एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता की केवळ जनआंदोलन नाही तर आंदोलनाचे यश मिळत राहील तसं मिळत राहील. मी जवळपास 40 वर्ष आज सक्रिय आहे आणि मी अनेक आंदोलनामध्ये एक त्याचा हितचिंतक म्हणून सामील झालेलो आहे. मी मेधाताईंच्या मोर्चामध्ये छात्र भारतीचा अध्यक्ष म्हणून सामील झालेलो आहे. अनेकांच्या नंतरच्या टप्प्यात आपली तर अनेक जनआंदोलनं महाराष्ट्रामधली जी मागच्या 10-15 वर्षातली जी जनआंदोलनं होती ही जनआंदोलनं बहुतांशी समाजवादी नेतृत्वानं केलेली आहेत. मग ती मोठी फळीच्या फळी उल्का महाजन, सुरेखा दळवी, सुभाष लोमटे, विलास भोंगाडे, मी वाटेल तेवढी यादी सांगू शकतो. या सगळ्यांचं मूळ समाजवादी. म्हणजे समाजवादी निवडणुकीचं राजकारण संपल्यानंतर किमान 15-20 वर्ष समाजवादी नेतृत्वाने चालवलेल्या जनआंदोलनांनी समाजवादी चळवळ जीवन ठेवली आहे. आणि मी एक योगेंद्र यादवच्या सतत मागं लागलोय मागच्या काही महिन्यात की लोकसभेला संविधान बचावचा मुद्दा घेऊन आपण आपल्या राजकीय भूमिकेमध्ये रणनीतीत जो थोडासा बदल केला त्याचा एक फार मोठा धोका मला दिसतो. म्हणजे आम्ही छात्र भारती म्हणून मला आठवते की आम्ही पहिल्यांदा एकदा भूमिका ठरवली होती 93 साली. छात्र भारतीच नाही, आपण सगळ्याच जनआंदोलन राजकीय भूमिका घेताना मुद्द्यांच्या आधारे भूमिका घेतो की या निवडणुकीमध्ये आमचे हे मुद्दे महत्त्वाचे असतील आणि या मुद्द्याच्या आधारे आम्ही निवडणुकीमध्ये प्रचार करू. आणि बहुतांश वेळेला त्या मुद्द्याच्या आधारे जो प्रचार आपण करायचो आपल्या ताकदीवर करायचो, आपल्या जनसंघटनांच्या स्टेजवरून करायचो आणि बहुतांश वेळेला त्याचा तोटा सत्ताधारी पक्षाला व्हायचा किंवा त्याची सगळी भूमिका सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जाणारी असायची. आपण मागच्या काही वर्षात जी भूमिका बदलून संविधान बचावच्या नावाखाली एकदम जे स्वतःला आयडेंटिफाय करून घेतलं याच्यामुळं ही जी मी काय सांगतो ते नीट ऐका की निवडणुकीचं समाजवादी राजकारण संपल्यावर 10-15 वर्ष आपली ओळख समाजवादी जनआंदोलन ही होती. पण ती ओळख पण आता याच्यामुळे संपेल की काय अशी मला भीती होती. आणि माझं ठाम मत आहे, याच्यावर कोणाचे मतभेद असू शकतात, की जनआंदोलनांनी कोणत्याही राजकीय संघटना पक्षांच्या बरोबर आयडेंटिफाय न होता काम केलं पाहिजे, मुद्द्यावर काम केलं पाहिजे. कारण जो सगळा घोळ बघतोय आपण आता चाललेला की म्हणजे माझी तर अडचण अशी आहे की मागच्या लोकसभा विधानसभेला पुण्यामध्ये मी ज्यांचा प्रचार केला त्यातलं एकही आज तिथं नाही. खरोखर मी जेव्हा शांत बसून विचार करतो ना, म्हणजे मी नावं सांगू शकतो की आम्ही पुरंदरमध्ये त्या संजय जगतापांचा प्रचार केला, ते निघून गेले बीजेपी. भोरमध्ये आम्ही त्या थोपटेंचा केला, ते निघून गेले. धंगेकरांचा केला, धंगेकरांना तर आम्ही भयंकर डोक्यावर घेतलं होतं, ते शिवसेनेत निघून गेले. अशी कितीतरी नावं सांगतो ज्यांचा आम्ही प्रचार केला ते कुणीच आज तिथं नाही. त्याच्यामुळे तो जो सगळा, आणि हे काही नवीन नाही, त्यामुळे पुन्हा एकदा आपली जनआंदोलनं, कारण बाबांच्या निमित्तानं बोलतोय मी, आणि बाबा तर त्या सगळ्या जनआंदोलनांचे आपले नायक होते. विषमता निर्मूलन परिषद ज्या घडायच्या त्याच्या पाठीमागे बाबा नावाची ऊर्जा होती आणि ती ज्यांनी ती बघितलीत, म्हणजे आजचे जे तरुण आहेत, म्हणजे अनिकेत सारखा तरुण, मला असं वाटतं की हे तुमची फार मोठी उणीव आहे अनिकेत, आणि ज्याला आम्ही माझ्या पिढीचे लोक जबाबदार आहेत. कारण माझ्या पिढीनं बाबाच्या ऊर्जेखाली जी विषमता निर्मूलन परिषद व्हायची त्या परिषदा आम्ही बघितलेल्या आहेत. 3-3 दिवसांची शिबिरं व्हायची आणि त्या 3 दिवसामध्ये सेक्स वर्कर्स बरोबर काम करणारे कार्यकर्ते असायचे, देवदासींच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते असायचे, रिक्षावाल्यांच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते असायचे, शेतमजुरांच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते असायचे, हमालांच्या बरोबर रिक्षा चालवणारे सगळे कष्टकरी, त्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते यायचे. 3 दिवस डोकेफोड करायचे, अनुभव सांगायचे आणि त्याचा 2 फायदे व्हायचे त्याचे. एक म्हणजे आपापल्या तालुक्यामध्ये आपापल्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एक मोठी व्यापक दृष्टी यायची की आपण महाराष्ट्रभर एवढ्या मोठ्या संख्येने आहोत, आपण एकटे नाही आहोत, इतक्या साऱ्या संघटना आपल्या बरोबर आहेत, एवढे सारे कार्यकर्ते आपलीच भूमिका घेऊन काम करतायत. आणि जर एखादा समूह एक छोटा मुद्दा घेऊन, म्हणजे समजा शेतमजुरांची संघटना चालवणारा कार्यकर्ता असेल तर त्याला शेतमजुरांचे प्रश्न सुद्धा या व्यापक व्यवस्थेचे प्रश्न आहेत आणि त्या व्यापक व्यवस्थेमध्ये सगळ्यांच्या बरोबर जोडून घेतलं तरच शेतमजुरांचे प्रश्न सुटणार आहेत याचं भान यायचं. त्यामुळे विषमता निर्मूलन शिबिरांनी या महाराष्ट्रामधल्या कार्यकर्त्यांचं जे मानस घडवलेलं आहे त्याच्यातली शेवटची परिषद बहुधा
लामखडे सरांनी आणि तुम्ही सगळ्यांनी इथंच घेतली होती संगमनेरमध्ये. नंतर येवल्याला जायचं. आणि नंतर येवल्याला झाली, येवल्याची शेवटची. आणि त्याचं ऊर्जा सगळी बाबा असायची. त्यामुळे आपल्याला नजीकच्या भविष्यकाळामध्ये समाजवादी विचारांचा राजकीय पक्ष ताकदवान होईल न होईल मला माहीत नाही, मी त्याच्याबद्दल काहीच भाष्य करत नाही. पण जन आंदोलन ही तरी आपली ताकद होती आणि ती वाचवली पाहिजे. कुठेही आयडेंटिफाय न होता ती शक्ती आपल्याला पुढे दिली पाहिजे. बाबांचं या जन आंदोलनांच्या संदर्भामधले बाबांच्याही माझा मुद्दा तिथून आला होता की मी अनेक मोर्चांमध्ये सामील झालो होतो एक हितचिंतक म्हणून. पण बाबा ज्या पद्धतीने डिलिंग करायचे ना शासकीय यंत्रणेबरोबर, हे डिलिंग शिकण्याजोगं होतं. म्हणजे मला दीर्घकाळ ही लढाई करायची आहे आणि त्याच्यामुळे आरपार आता एकदम म्हणजे हे म्हणतात ना की मांजराला एकदम कोपऱ्यामध्ये कोंडलं की ते अंगावर येतं, तसं शासकीय यंत्रणेची सुद्धा एकदम अशी कोंडी करायची नाही. मी आपल्या काही इतर जन आंदोलनं बघितलेली आहेत की त्या जन आंदोलनाच्या मोर्चाचं शिष्टमंडळ जेव्हा जायचं तेव्हा त्या शिष्टमंडळाची भूमिका अशी असायची की सगळी क्रांती आजच झाली पाहिजे, सगळी क्रांती आजच झाली पाहिजे. आणि मग ते कलेक्टर असतील, मंत्री असतील, त्यांना ते शक्य नसायचं. बाबांच्या शिष्टमंडळामध्ये सगळा हिशोब आधीच ठरलेला असायचा की आज ज्या 4 मागण्या आहेत त्यातल्या मान्य होणाऱ्या कुठल्या असू शकतील आणि मग डेलिगेशन बरोबर डिलिंग करताना कशाचा आग्रह धरायचा आपल्याला. आणि कारण जे कुणी इथं लोक गोळा करत असतील ना, जे लोक गोळा करतात त्यांना ती अडचण करते. कारण तुम्हाला पुन्हा 1 महिन्याने लोक गोळा करायचे असतात, पुन्हा 6 महिन्याने लोक गोळा करायचे असतात आणि ते केवळ आदर्शवादाच्या आधारे गोळा होत नाहीत. लोक केवळ आदर्शवादाच्या आधारे होत नाही, त्यांना तुमची चळवळ त्यांना काही ना काही यश मिळवून देते. आपल्याला यश मिळतंय हे सुद्धा स्पष्टपणे दिसावं लागतं पुढे जाण्यासाठी. आणि बाबा त्या पद्धतीनं रचना करायची डेलिगेशनची आणि प्रत्येक मोर्चातून काही ना काही घेऊन बाहेर पडायचे. म्हणजे मग बाहेर सांगता यायचं की आज आपण 2 पावलं पुढे गेलो. आपल्याला यश मिळतंय ही भूमिका, ही भावना असणं खूप महत्वाचं असतं, लक्षात घ्या. म्हणून मी एक माझा मुद्दा मांडतोय की आपल्या शत्रूचं आपण इतकंही भयानक वर्णन करू नये की समोर बसलेल्या माणसांना असं वाटावं की चायला इतका भयानक शत्रू, मग काय लढून काय. मला वाटतं तुम्हाला कळेल माझा मुद्दा मी काय म्हणतो. आपल्या शत्रूचं दररोज उठून सकाळ संध्याकाळ फेसबुकवर इतकंही भयानक वर्णन करू नये की आपण ज्यांना सोबत घेऊन लढायचं म्हणतोय की त्यांना ते गर्भगळीत व्हावेत, इतकंही भयानक वर्णन करू नये. शत्रू कसाही असला तरी त्याला नमवता येतं हा विश्वास कायम राहिला पाहिजे आपल्या मांडणीमधून. असं नाही जायला पाहिजे की आता हे सगळंच करतायत तर मग आता काय फायदा. हे जे 66 बिनविरोध निवडून आलेत ना, हे त्याचा परिणाम आहे, लक्षात घ्या. त्याच्यातल्या काही ठिकाणी दमदाटी झालेली आहे पण सगळ्याच ठिकाणी दमदाटी नाही झालेली. आणि हे मी कशाच्या आधारे म्हणतोय, माझा एक सहकारी महिन्याभरापूर्वी मला सांगत होता, पुण्यातला साधा माणूस, साधा कार्यकर्ता आहे तो म्हणला, सर आपल्या ह्या परिसरात ना विरोधी पक्षाचे जेवढे लोक मला दिसत आहेत ना त्यांची चर्चा मी ऐकतोय की ते असं म्हणतायत की लढून काय फायदा, लढून काय फायदा आहे. ही अशी भूमिका पसरणं हे सुद्धा आपली चळवळ पुढे न्यायला फार धोकेदायक आहे. हे जे जवळजवळ 66 बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आहेत ना, हा त्याचा परिणाम. या शत्रूविरोधात लढता येतं आणि लढून आपण पुढे जाऊ शकतो हा विश्वास कायम राहायला पाहिजे. बाबा त्यांच्या आंदोलनाची रचना त्या पद्धतीनं करायची. बाबांच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक पैलू होते. म्हणजे आज लागोपाठ मागच्या 1.5 महिन्यामध्ये आधी जी पारीख गेले, नंतर पन्नालाल सुराणा गेले आणि नंतर बाबा आढावले. पन्नालाल सुराणा, जी पारीख हे दोघे आपले नेते अत्यंत गंभीर प्रकृतीचे होते. म्हणजे काही वेळेला असतं ना का, आता मी म्हणजे आपल्यासाठी आदरणीय आहेत त्या, पण ते खूप गंभीर प्रकृतीचे होते. म्हणजे पन्नालालजीनंतर मी आणि पण माझं पन्नालालजी तुम्ही हसा ना जरा. बाबांचं तसं नव्हतं. बाबा फार उमद्या स्वभावाचे होते, फार मिश्किल होते. बाबांना शब्दांच्या कोट्या करायला फार आवडायचं आणि ते समोर त्याच्या शब्दांच्या कोट्या इतक्या भारी करायचे ते, मग ते कधी कधी त्यांच्या स्वतःच्या नावावर पण कोटी करायच्या. म्हणजे मला अनेकांना मलाच असं नाही की गांधींचं माझं एक नातं आहे म्हटलं की माझ्या नावातला पहिला शब्द काढून गांधींच्या नावातला पहिला शब्द जोडला तर काय होईल बघ बरं जरा. अशा कोट्या करायचे ते बाबा, भयंकर कोट्या करायचे. आणि ते जे त्यांचं चाफ्याचं फूल जे प्रतीक होतं ना, हे असंच आलेलं नव्हतं, लक्षात घ्या.
कारण तो चाफ्याचं फूल सगळ्या प्रकारच्या निराशेवरती एक आशेची किरण आणणारं असं चाफ्याचं फूल असायचं की फार म्हणजे आता सगळं ओझं माझ्याच डोक्यावर आले आणि आता हा समाज बदलणार कसा, अशा ओझ्याने वाकलेले जे कार्यकर्ते असतात ना, त्या कार्यकर्त्यांना बाबा म्हणजे उतारा असायचे. फार उमद्या स्वभावाचे होते आणि ते जितके उमद्या स्वभावाचे होते तितकेच त्यांच्या पत्नी शीलाताई आणि बाबांचं सहजीवन हे खरोखर मी तुम्हाला सांगतो की अत्यंत आदर्श असतं. त्यांच्या अनेक सवयी एकमेकाच्या विरुद्ध होत्या, परंतु तरी सुद्धा आणि अनेक वर्ष तुम्हाला माहिती की ते दोघंच होते घरात, त्यांची दोन्ही मुलं परदेशात आहेत. आणि शीलावहिनी आणि ते सुद्धा इतकं उमदेपणानं ना, म्हणजे त्याच्यात कधी आता मी अनेक वेळेला घरी जायचो, परंतु निराशा किंवा तणाव किंवा चिडचिड, बाकी रागावणं वगैरे सोडा, पण चिडचिड अनेक वेळा आपण चिडचिड करतो, असं काहीही त्यांच्या सहजीवनामध्ये मला कधी दिसलं नाही. त्यामुळे एक अत्यंत उमदेपणा त्यांच्या स्वभावामध्ये होता बाबांच्या, आणि त्या उमदेपणानं ते हे करायचे. बाबांनी सुरुवातीच्या काही काळामध्ये निवडणुकीच्या राजकारणात भाग घेतला होता, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बाबा नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते आणि पुणे महानगरपालिकेमध्ये एक अतिशय अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ती कारकीर्द आहे. आणि काही निवडणुकामध्ये ते हरले सुद्धा. ते निवडणुकीच्या राजकारणापासून बाजूला जे झाले ते 77 साली नाही झाले, लक्षात घ्या. 77 साली जो जनता पक्षाचा प्रयोग झाला याला बाबांनी खूप कडाडून विरोध केलेला आहे. मग सगळ्यांना ते माहीत असेल की जनसंघाबरोबर तुम्ही जाऊ नका, हे बाबांनी खूप आग्रहानं आणि अत्यंत आक्रमकपणे सांगितलं होतं. आणि बाबा त्या जनता पक्षाच्या प्रयोगात कधीही सामील नाही झाले आणि त्यांनी त्याच्याबद्दलचं आपलं मत कधीही लपवून ठेवलं नाही. एका अर्थानं आज जो धोका बघतोय आपण की जनसंघाला प्रतिष्ठा मिळाली नंतरच्या काळात, आणि जनसंघ आज भारतीय जनता पक्षाच्या रूपानं सत्ताधारी बनलेलं एक फॅसिस्ट सत्ताधारी रेजिम जे आपण आज अनुभवत आहोत, मला असं वाटतं की बाबांनी त्यावेळेला खूप आग्रहाने आणि खूप आक्रमकपणे सावध करण्याचा प्रयत्न केला होता की हा जनता पक्षाचा प्रयोग चुकीचा आहे. पण बाबा निवडणुकीच्या राजकारणातून जे बाजूला झाले ते त्याच्या खूप आधी बाजूला झाले. 77 साली नाही बाजूला झाले, ते त्याच्या खूप आधी बाजूला झाले. आणि ते बाजूला होण्याची पण काही कारणं होती. ही मी इतक्या आत्मविश्वासानं बोलतोयचं कारण मी तुम्हाला सांगतो की ती जी आम्ही डॉक्युमेंटरी फिल्म बनवलेली ना बाबांची, आणि ती कोरोना काळात बनलेली आहे, ज्यावेळेला बाहेर कुठे काही फार फिरता येत नव्हतं, त्यावेळेला बाबांच्या बरोबर फार दीर्घ चर्चा त्या 2 वर्षाच्या काळात झालेल्या त्या डॉक्युमेंटरीसाठी. ती डॉक्युमेंटरी बनवताना आमच्या समोरचं सर्वात मोठं चॅलेंज काय होतं माहिती आहे का, की तो कॅमेरामॅनने सगळा सेट लावल्यानंतर मी मगाशी म्हणालो तसं बाबा एका मुद्द्यातून फटकन दुसऱ्या मुद्द्यात कधी जातात कळतच नाही. तर ते बाबा पहिले 2 दिवसाचं शूटिंग आम्हाला सगळं वाया घालावं लागलं. आणि मी 2-3 वेळा बाबांना, बाबा आपल्याला डॉक्युमेंटरी बनवायची आहे, तुमचं भाषण नाही रेकॉर्ड करायचं, तुम्ही 1-1 मिनिटाची वाक्य बोला. आणि त्यांना ते शक्यच होत नव्हते. मग नंतर म्हणलं की ठीक आहे, हळू बोला, म्हणजे त्या एडिटिंगवाल्याला मध्ये कुठेतरी कट करायला संधी मिळेल, हळू बोला. तर ते बाबा निवडणुकीच्या राजकारणापासून बाजूला झाले, त्याची 2-3 मुख्य कारणं आहेत. आणि त्याच्यातलं एक नंतर ज्याला असं म्हणतो ना की शेवटी कावळा बसायला फांदी मोडायला असं आपण म्हणतो, तसंही एक कारण आहे. म्हणजे 77 साली जी तडजोड समाजवादी पक्षाने केली जनसंघाबरोबर जाऊन, त्या तडजोडीची मालिका आधी पण त्यांना लक्षात येते. आणि विशेषतः पुणे शहरातल्या त्यावेळेच्या समाजवादी पक्षाच्या राजकारणामध्ये त्यांचे काही आग्रह होते. ते असं सांगायचे की त्यावेळेला समाजवादी पक्षाने एक निर्णय केला होता की ज्यांना तिकीट दिले आणि ज्यांना निवडणुकीत जागा लढवण्याची संधी दिली ते जर हरले तर त्यांचं मागच्या दाराने पुनर्वसन करायचं नाही, हा नियम केला होता समाजवादी पक्षाने. आता आपले लोक अनेक वेळेला पाळता येणार नाहीत असे नियम करून बसतात, आणि मग नंतर ते आपलीच पंचायत होऊन जाते. तर हा नियम पण नंतर पाळला गेला नाही. जे हरले त्यांना मागच्या दाराने पुन्हा पुनर्वसन केलं गेलं. त्यामुळे बाबांचं म्हणणं होतं की तुम्ही तडजोडी करतात, किंवा दुसरं कारण असं होतं की 67 साली जी महाआघाडी उभी राहिली भारतामध्ये, तुम्हाला आठवत असेल की नाही 67लाच राहिली होती राज्य सरकार, बडी आघाडी राज्य संपूर्ण महाराष्ट्र समिती होती 67. नाही, मी पूर्ण भारतातलं बोलतोय. राज्य सरकार एनिवे ठीक आहे 67, 71 हा काय फार नाही, परंतु लोहियांच्या नेतृत्वाखालची जी बडी आघाडी होती त्यानं
माझ्या माहितीप्रमाणे 7-8 राज्यांची मधली सरकारं सुद्धा बदलली संयुक्त आणि विनायक. आणि तिथंच ते पहिल्यांदा लोहिया जनसंघाबरोबर गेले होते. तर ह्या तडजोडी ज्या होत आहेत ह्या तडजोडी त्यांना पसंत नव्हत्या. ह्या तडजोडीच्या विरोधात ते सतत होते आणि त्यामुळे ते निवडणुकीच्या राजकारणापासून बाजूला झाले. पण त्याचं तात्कालिक कारण मी म्हणालो ती खूप गमतीशीर आहे. हे आता मला तो कालावधी निश्चित आठवत नाही, परंतु पुणे लोकसभा मतदारसंघ त्यावेळेला खूप मोठा होता आणि SSPनं बाबांना लोकसभेला उभं केलं. SSP हां हां श्यामकांत मोरे आणि ते दोघे होते उभे. श्यामकांत मोरे पण हां SSPने बाबांना तिकीट दिलं आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसात PSPनं बाबांच्या मेवण्याला तिकीट दिलं. श्यामकांत मोरे SSP PSP सगळे मित्र. तर बाबांनी मला सांगितलेली आठवण आहे की त्यावेळेला त्या काळातला हा प्रचार आजच्या प्रचाराबरोबर त्याची तुलना होऊ शकत नाही. तर बाबांची आई पहाटे 4 वाजता गल्लीतल्या सगळ्या बायकांना गोळ करून भाकरी थापायला लावायची, काहीतरी भाजी करायची आणि ते थापलेल्या भाकरी आणि भाजीचे 2 वेगवेगळे गठुडे बांधायची आणि एक लेकाला द्यायची आणि एक जावयाला द्यायची. लेक SSPच्या वतीनं उभा होता आणि जावई PSPच्या वतीनं उभा होता. तर आई 2 गठुडे बांधून लेक जावायला द्यायची आणि लेकच जावई बाहेर जाऊन एकमेकाला शिव्या करायची. आणि मग त्या निवडणुकीमध्ये दोघंही पडले. तर ते दोघंही पडल्यानंतर मग त्यावेळेला बाबांच्या आईने बाबाला जवळ बसून बाबांच्याकडून शब्द घेतला होता की आता इथून पुढे निवडणूक नाही, इथून पुढे तू निवडणूक लढायची नाही. आणि बाबांच्या आयुष्यामध्ये आईचं काय स्थान होतं हे तुम्हाला माहीत आहे, कारण बाबा आईच्या पोटात असतानाच माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे वडील गेले होते. ते आई त्यांची फार करारी होती आणि ते आईनंच वडर होतं. किंबहुना बाबांच्या ज्या मूल्यांच्या प्रेरणा होत्या, बाबांच्या आयुष्यातल्या ज्या मूल्यांच्या प्रेरणा होत्या ती एक होती राष्ट्रसेवा दलामुळे स्वातंत्र्य चळवळीची सगळी मूल्यांची प्रेरणा आणि दुसरी होती वारकरी आई. त्या वारकरी आईमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायाची उदारमतवादी प्रेरणा. ह्या 2 याच्यातून बाबांचं व्यक्तिमत्व घडत गेलं. बाबा सेवा दलाचे सैनिक होते, ते शाखेवरती जायचे, हे अगदी खरं आहे. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बाबांची वाटचाल सेवा दलापेक्षा नेहमीच वेगळी राहिली आणि त्या वेगळेपणामध्ये एक वेगळा मूल्यांचा आग्रह होता. म्हणजे 2 उदाहरणं मी सांगेन की एक आहे विचारांच्या अनुषंगाने की बाबा सतत सेवा दलाच्या लोकांना सांगत होते की सेवा दल हे स्वातंत्र्य चळवळीतून पुढे आलेली आपली संघटना, साने गुरुजींची हे मानणारी संघटना, त्यामुळे साहजिकच सेवा दलाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यावरती महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. तो बाबावरही होता. पण बाबा सतत सेवा दलाला हे सांगायचा प्रयत्न करत होते की आपल्याला घटनेवर आधारित जो नवा भारत घडवायचा आहे, तो नवा भारत जर घडवायचा असेल तर गांधीजींच्या विचारांना, महात्मा फुले आणि आंबेडकरांच्या विचारांची जोड दिल्याशिवाय आपल्याला नवा भारत घडवणं अशक्य. हे सेवा दलात त्यांचा आग्रह होता आणि हे आग्रह त्यांचे अनेक छोट्या छोट्या गोष्टीमधून असायचे. त्याच्यात कष्टकऱ्यांच्या चळवळीबरोबरच त्यांचं नातं ते पण दिसायचं. मी ते सांगतो आणि मग मला जे पुढचे 1-2 मुद्दे बोलायचे त्याच्याकडे मी जातो. 77 साली जेव्हा आणीबाणी जाहीर झाली आणि आणीबाणीला विरोध करायचं ठरलं सगळ्यांनी, तर आणीबाणीला समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी जो विरोध केला तो विरोध नागरी स्वातंत्र्याचा संकोच या मुद्द्यावर केला. म्हणजे लिहिण्या बोलण्याचं स्वातंत्र्य आमचं अडचणीत आलेलं आहे ह्या मुद्द्यावरती केला की आमचं लिहिण्या बोलण्याचं स्वातंत्र्य धोक्यात आलंय आणीबाणीमुळे. आणि त्यामुळे पुण्यातल्या समाजवादी नेतृत्वानं आणीबाणीच्या विरोधामध्ये सत्याग्रह करायचं ठरवलं. फोकस हाच होता की आमचं लिहिण्या बोलण्याचं स्वातंत्र्य धोक्यात आले, नागरी अधिकार धोक्यात आले. तर बाबांनी समाजवादी नेतृत्वाला असं सांगितलं की तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. बाबा गेले नाहीत त्या सत्याग्रहात त्या दिवशी. आणीबाणीच्या विरोधातला जो सत्याग्रह समाजवादी नेतृत्वानं आयोजित केला होता त्याच्यात बाबा गेले नाहीत. ते म्हणले तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. काहींचा गैरसमज पण झाला त्या काळात, कारण जे जे सत्याग्रह करत होते ते तुरुंगात जात होते. बाबांनी 8 दिवस घेतले. त्या 8 दिवसामध्ये पुण्यातल्या झोपडपट्टीमध्ये आमच्या घरांचा अधिकार महत्वाचा आहे आणि त्यामुळे निवाऱ्याच्या अधिकाराच्या प्रश्नावर त्यांनी मोर्चा काढला 8 दिवसांनी आणि तो मोर्चा काढून बाबा तुरुंगात गेले. मग बाबा इतरांच्या बरोबर नंतर पूर्ण आणीबाणीच्या काळात तुरुंगामध्ये होते, पण बाबा आधीच्या मोर्चात नाही गेले. बघा, लिहिण्या बोलण्याचं स्वातंत्र्य धोक्यात आलंय आमचं, या मुद्द्यावरच्या सत्याग्रहात बाबांना सामील व्हावंसं वाटलं नाही. त्यांनी स्वतंत्रपणे आम्हाला घर नाहीये
आणि घराचा अधिकार पाहिजे असा मोर्चा काढून ते तो याच्यामध्ये गेले. याच्यात एक सूत्र आहे लक्षात. तुरुंगामधला एक अनुभव बाबांनी जो मला अनेक वेळा सांगितला तो सांगून माझ्या दुसऱ्या मुद्द्याकडे मी जाणार आहे. आणीबाणी जाहीर झाली तेव्हा मी 75 साली आणीबाणी जाहीर झाली. त्यावेळेला मी 11 वर्षांचा होतो. पण तरी मी सजग होतो. म्हणजे आम्ही लहान मुलं आमच्या गावामध्ये, आमच्या घरातली स्थिती अशी होती की वडील इंदिरा गांधींचे कट्टर समर्थक होते आणि मी लहान होतो अर्थात, खूप माझी काही फार समज नव्हती. परंतु कुमार सत्तरशी आमच्या भागातले आणीबाणी विरोधातले नेते होते. त्यामुळे कुमार सत्तरशींची भाषणं ऐकायला आम्ही जायचो लहान असलो तरी. मी नंतरच्या काळामध्ये आणीबाणीबद्दलचा एक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि तो अभ्यास करण्याचा प्रयत्न पण का केला तेही सांगतो की माझे स्वतःचे माझ्या छोट्या गावातले आणीबाणी संदर्भातले अनुभव थोडे वेगळे होते. माझं गाव जामखेड तालुक्यामधलं आहे, नगर जिल्ह्यातच आहे, जामखेड तालुक्यातलं. ते निजामशाहीमधलं गाव, निजामशाही स्टेटमधलं. त्या काळात जरी आम्ही लहान मुलं कुमार सत्तरशींची भाषणं ऐकून आणीबाणीच्या विरोधात बोलत होतो, तरी मी नंतर समज आल्यावरती जेव्हा माझ्या गावातला तो घटनाक्रम बघत होतो आणीबाणीच्या काळातला, तर आणीबाणीच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये 2-3 घटना घडल्या की एक तर अचानक एके दिवशी पोलीस आले, पाटलांच्या वाड्यामध्ये घुसले, पाटलांच्या वाड्यातून सगळी घाणवटाची भांडी सगळी बाहेर काढली, घाण टाकलेली भांडी, घाण खताची कागद बाहेर काढली, चौकात सगळी ठेवली. मी हे बघितलेले, लहान होतो पण बघितलेले. आणि सगळ्या गावातले लोक बोलवले आणि सांगितले की ज्याची भांडी ती सगळी घेऊन जा, घाणवटाची भांडी घेऊन जा, कागद घाणवटाची फाडून टाकले. मला असं वाटतं की आणीबाणीचा तो पण एक वेगळा संदर्भ होता. म्हणजे लोकांना आणीबाणीच्या विरोधात लोक गेले ते कुटुंब नियोजनाचा अतिरेक झाल्यामुळे, कुटुंब नियोजनाच्या मोहिमेचा अतिरेक झाल्यामुळे. अन्यथा सामान्य माणसं जी होती, गरीब माणसं जी होती, त्या गरीब माणसांच्या मनामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या बद्दल एक प्रकारची आपुलकी होती. याचं कारण त्या आणीबाणीच्या काही वर्ष आधी इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं, इंदिरा गांधींनी संस्थानिकांचे तनखे बंद केले होते आणि इंदिरा गांधींनी आर्थिक विषमतेच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती. त्यामुळे त्या आणीबाणीचा सुद्धा एकाच अंगाने नाही, याचा अर्थ मी ते बरोबर होतं असं म्हणणार नाही. त्याच्यात अनेक वाईट गोष्टी घडलेल्या आहेत आणीबाणीच्या काळात, पण एक स्वतंत्र अभ्यास आणीबाणीचा पण करण्याची गरज आहे. पण आणीबाणीच्या काळात ही सगळी मंडळी तुरुंगात होती. ते तुरुंगात असताना जे सत्याग्रही होते, खास करून समाजवादी सत्याग्रही, त्यांच्यामधल्या चर्चा मला बाबांनी ज्या सांगितल्या त्या मी तुमच्यासमोर जशा तशा सांगतो. शेवटच्या कालखंडामध्ये तुरुंगात गेलेले जे सत्याग्रही होते आणीबाणीच्या काळात, त्याच्यातल्या बहुसंख्य सत्याग्रहींच्या मनामध्ये एक प्रकारची निराशा दाटली होती. अर्थात RSSच्या सत्याग्रहींनी ज्या पद्धतीनं इंदिरा गांधींची माफी मागून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, तशी समाजवादी सत्याग्रहींनी एकानेही केला नाही. समाजवादी सत्याग्रहींनी तसा प्रयत्न एकानेही केलेला नाही. मी म्हणतोय ती वेगळी निराशा. समाजवादी सत्याग्रहींच्या मनामध्ये जी निराशा होती ती अशी होती की आपण सत्याग्रह करून तुरुंगात येऊन पडलो, त्याला आता 1.5 वर्ष होत आलं. बाहेर जनतेचा जो उठाव आपल्याला अपेक्षित होता या आणीबाणीच्या विरोधात, ते 2-3 महिने थोडासा सगळं इकडे तिकडे काहीतरी झालं आणि 2-3 महिन्यानंतर शांत झालं. मला माहित नाही, मला बाबांनी जे सांगितलं ते सांगतोय मी. लोक तर शांत झालेत बाहेर सगळे आणि आपण तुरुंगात येऊन पडलोय. आणि इंदिरा गांधी किती खमक्या आहेत आपल्याला माहिती आहे. तर आपलं आयुष्य बहुधा आता तुरुंगामध्येच जाणार, अशा पद्धतीची ती भूमिका होती. आणि त्यातून जेव्हा इंदिरा गांधींनी निवडणुका जाहीर केल्या नंतर, तेव्हा बाबांच्या म्हणण्यानुसार तुरुंगातल्या सत्याग्रह्यांच्या मध्ये 2 गट पडले होते. एका गटाचं म्हणणं असं होतं की इंदिरा गांधी सारख्या हुशारबाईनं ज्या अर्थी आता निवडणुका जाहीर केल्या त्या अर्थी त्यांचं काहीतरी गणित असणार, त्यांनी काहीतरी अंदाज घेतलेला असणार. आणि त्यावेळेला लोक म्हणायचे की इंदिरा गांधींनी गुप्तचर खात्याकडून अहवाल मागितले होते, त्यामुळं या निवडणुका लढून उपयोग नाही, असा एक स्ट्रॉंग प्रभाव तुरुंगात असलेल्या एका गटामध्ये होता, समाजवादी सत्याग्रह्यांच्या मध्ये. बाबांनी त्यावेळेला तुरुंगातल्या सत्याग्रह्यांना जे एक सांगितलं होतं ते बाबांच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीशी सुसंगत असं होतं. ते असं म्हणाले की तुम्ही तुमच्या पद्धतीनं परिस्थितीचं विश्लेषण करतायत, तुम्ही कार्यकर्त्याच्या नजरेतून परिस्थितीचं विश्लेषण करतायत. सामान्य माणूस जो असतो त्याला कार्यकर्त्यासारखं दररोज बोलायची सवय नसते,
कार्यकर्त्यासारखं लगेच उठून काही घडलं की भूमिका घेण्याची त्याला घाई नसते. तो शांतपणे परिस्थिती समजून घेत असतो, पचवत असतो आणि योग्य वेळी भूमिका घेत असतो. आणि बाबा त्यावेळेला असं म्हणत होते की निवडणुका लढल्या पाहिजेत. म्हणजे बाबा त्या प्रयोगात सामील होणार नव्हते, पण एक भूमिका म्हणून की निवडणुका लढल्या पाहिजेत. सामान्य माणूस योग्य वेळी आपलं मत देत असतो. आणि मग आपल्याला माहिती आहे की 77च्या निवडणुकांच्या मध्ये नंतर काय घडलं. मित्रो, बाबांच्या सगळ्या ह्या चळवळीनं जे मुद्दे पुढे नेले त्याच्यातले जे 2 महत्त्वाचे मुद्दे, त्याच्यातल्या सत्यशोधक विचारांचा प्रसार, याच्यावरती मी फारसं काही बोललेलो नाही, कारण मला बाबांचं व्यक्तिमत्वच किंवा त्याची प्रक्रिया तुमच्यासमोर सांगायची होती. पण त्या सत्यशोधक विचारांच्या प्रसारासाठी सुद्धा बाबांनी जे काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एका वर्षी बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक निघाली, म्हणजे अनेक मिरवणुका निघाल्या. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीच्या सगळ्या त्या मिरवणुकीतला सगळं वातावरण बाबांनी बघितलं आणि बाबा अस्वस्थ झाले. तर हमाल पंचायतची जी मिरवणूक होती, त्या हमाल पंचायतच्या मिरवणुकीमध्ये बाबांनी ती संपत असताना भाषणामध्ये जाहीर केलं की पुढच्या वर्षी आपण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणूक काढू त्यावेळेला बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायचा अधिकार, कोणाच्या हस्ते हार घालणार तो अधिकार त्या लोकांना मिळेल ज्यांच्या बायकांनी शेवटी सर्टिफिकेट दिलेलं असेल की हा माणूस वर्षभर दारू पिलेला नाही, यांनी दारू सोडली आणि वर्षभर निर्णय पाळला, निश्चय पाळला, असं ज्याची बायको सांगेल त्यांच्या हस्ते पुढच्या वर्षी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला जाईल. आणि त्याला यश मिळालं, काही ना काही यश मिळालं. नंतर पुढच्या वर्षी खरोखरच त्या ज्या, आणि बायकांनी सांगायचे, स्वतः नाही, बायकांनी सांगितलं त्या 10-15 जणांच्या हस्ते हार घातला गेला. किंवा नंतर एका मिरवणुकीमध्ये त्यांनी असं जाहीर केलं होतं की ज्या महिला पुढच्या वर्षभरात साक्षर होण्याचा प्रयत्न करतील आणि स्वतःच्या हातानं आपल्या नावाचा कागद लिहून आणतील, असे सगळे कागद एकत्र करून त्या कागदांचा हार आपण बाबासाहेबांना पुढच्या वर्षी घालू. आणि त्या आव्हानामधून त्या वर्षभरामध्ये चांगल्या 30-40 बायका लिहायला वाचायला शिकल्या आणि त्यांनी आपलं नाव लिहून आणलं आणि मग त्याच महिलांच्या हस्ते त्यांचा तो नावाचे कागद एकत्र करून हार केला आणि तो घातला. विचार रुजवण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे एक कल्पकता असायची. परंतु बाबांचे हे जे सगळे 2 मुख्य मिशन होते, सत्यशोधक विचारांचा प्रसार आणि कष्टकऱ्यांचा सन्मान, या दोन्ही गोष्टींच्या समोर आज प्रचंड आव्हान आहे. लक्षात, बाबांचं कर्तृत्व डोंगरा एवढं आहे, ते त्यांचं कर्तृत्व करून गेलेले आहेत. आणि बाबाच नव्हे तर कुठलाही महामानव तो काही आपल्या प्रशंसेचा हे नसतो, मोहताज नसतो म्हणतात, पण तसं ते त्यांच्या कर्तृत्वाने मोठे असतात. आपण त्यांचं गुणगान गावते की आता आणखी मोठे होणार नसतात. पण त्यांनी जे मिशन पुढे नेलं त्याच्यासमोर आज फार गंभीर आव्हान आहे. म्हणजे कष्टकऱ्यांच्या चळवळीचा जरी विचार केला तर पुण्यातली बाबांची चळवळ ज्या माथाडी कायद्यामुळे उभी राहिली, त्या माथाडी कायद्याला कमकुवत करणारी दुरुस्ती वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळानं मंजूर केली. त्याच्या विरोधामध्ये आता 95 वर्षी बाबा गेले, पण ते 95 वर्षाचे असताना बाबांनी उपोषण केलेले मुंबईमध्ये 2 दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना की या माथाडी कायद्यामध्ये ही दुरुस्ती तुम्ही करू नका, ज्याच्यामुळे माथाडी कायदा कमकुवत होईल. म्हणजे आम्ही लढतोय की माथाडी कायदा सर्वत्र लागू करा. माथाडी कायदा अनेक क्षेत्रामध्ये लागू करण्याची शक्यता असूनही तो अजून लागू झालेला नाहीये. अनेक छोट्या जिल्ह्यांच्या मध्ये माथाडी बोर्ड नाहीये. त्यामुळे माथाडी कायद्याचा विस्तार करा, माथाडी कायद्याची अंमलबजावणी कठोर करा. या मागणीसाठी आम्ही लढत असताना तुम्ही त्या माथाडी कायद्यालाच कमकुवत करत आहात. अनेक वेळेला आश्वासनं मिळाली. नागपूरच्या अधिवेशनात ते गेले होते, तिथे एकनाथ शिंदेंनी आश्वासन दिलं होतं, ते मुख्यमंत्री होते. परंतु ती दुरुस्ती मंजूर झाली आणि माथाडी कायद्याला नख लावलं गेले. ज्या कामगार कायद्यांच्या आधारे आपल्या चळवळी इतके वर्ष चालल्या, त्या कामगार कायद्याला त्यातले सगळे अधिकार काढून घेणाऱ्या 4 संहिता, कामगार संहिता या केंद्र सरकारनं मागच्या महिन्यामध्ये मान्य केलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे आता कायदे बनणार आहेत राज्यामध्ये. म्हणजे संप करण्याचा सुद्धा अधिकार आडवळणानं, अनेकांना असं वाटतं की हे कुठं लिहिले असं की संप करता येणार नाही. परंतु किती कामगारांची मर्यादा असेल म्हणजे मग ती कंपनी सहजपणे बंद करता येणार नाही मालकाला, ती मर्यादा वाढवून टाकलेली.
त्यामुळे संप कराल तर मी कंपनीच बंद करून टाकेल, अशा पद्धतीचा अधिकार दिला गेलेला आहे. त्याच्यात अनेक तांत्रिक तपशील आहेत. परंतु कामगारांनी केवळ भारतातल्या नव्हे तर जगभरातल्या कामगारांनी लढून जे जे अधिकार मिळवलेत की आम्ही 8 तासच काम करू, आली ना ती दुरुस्ती, ऐकली ना तुम्ही, 8 तासच काम करू, याच्यात बदल झालाय. संघटना करण्याच्या अधिकाराला मर्यादा आलेली आहे. म्हणजे ती मर्यादा कशी आली की मॅनेजमेंट ज्याला मंजुरी देईल ती संघटना मान्यता प्राप्त असते. आतापर्यंत ते मतदानाच्या आधारे ठरत होतं की कोणाच्या पाठीमागे कामगार आहेत त्याच्या आधारे ठरत होतं. मग अशा अनेक कामगारांचे अधिकार, त्याला आज जे अधिकार भारतातल्या कामगारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे मिळालेले, लक्षात घ्या. म्हणजे 1942 ते 1946 या काळामध्ये बाबासाहेब मजूर मंत्री होते आणि भारतातल्या जे अनेक मूलभूत कामगार कायदे आहेत याची पायाभरणी बाबासाहेबांनी त्या 4 वर्षात केलेली आहे. 1942 ते 1946 या 4 वर्षामध्येच अनेक कायद्यांची पायाभरणी केली होती, कारण ते मजूर मंत्री होते गव्हर्नन्स काउन्सिलमध्ये. आणि मग नंतर त्याला संविधानामध्ये कायदेशीर आधार मिळाला. त्यामुळे बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे मिळालेले अधिकार, कामगारांनी लढून मिळालेले अधिकार, या केंद्र सरकारनं 4 कामगार संहिता आणून आज ते सगळे काढून घेण्याचं कारस्थान सुरू केलेले आहे. आणि याच्यामध्ये सूत्र एकमेव आहे की उद्योगांचा नफा कमी झाला नाही पाहिजे. उद्योगांचा नफा कुठल्याही अर्थानं कमी झाला नाही पाहिजे. मग उद्योगांना जर स्वस्तात मजूर मिळवण्यासाठी जे काही गरजेचं आहे त्याच्या पाठीशी सरकार राहील. तुम्हाला स्वस्तात मजूर मिळवण्यासाठी सरकार काम करेल. तुम्हाला गडचिरोलीमधली जंगलं आणि त्या जंगलांच्या खालची खनिज संपत्ती हवी असेल तर तीही तुम्हाला मिळेल. माध्यमांच्या या सगळ्या जे काही आपण म्हणतो ना त्याच्याकडे मी जात नाही, पण त्याचे काय परिणाम असतात लक्षात घ्या की मागचे वर्ष 1.5 वर्ष गडचिरोलीमध्ये ग्रामसभांच्या एकत्रीकरणातून एक प्रचंड मोठं आंदोलन गडचिरोलीमध्ये चालू आहे. त्याच्या बातम्या सुद्धा इकडे येत नाहीत, त्याची काहीच इकडे कळत नाहीये. परंतु आणि देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री झालेले आहेत, लक्षात घ्या. ते पालकमंत्री झालेले आहेत आणि गडचिरोलीमधली जंगलं आणि त्या खालची खनिज हे उद्योगांना देण्यासाठी अनेक बदल केले जात आहेत. मगाशी दत्ता वन हक्क कायद्याबद्दल बोलत होता. वन हक्क कायदा हा फार कठोर कायदा आहे. म्हणजे या कायद्याचं प्रारूप जेव्हा मनमोहन सिंग सरकारने मांडलं, म्हणजे माझ्या त्यावेळेला 40 वर्षाचा अनुभव नव्हता, परंतु माझ्या सगळ्या अनुभवातून जेव्हा ते प्रारूप आलं होतं वन हक्क कायद्याचं, तेव्हा जनआंदोलकांच्या मध्येच फूट पडली होती की इतका कठोर कायदा नको, हे चुकतंय जरा. मनमोहन सिंगांच्या कायद्यामध्ये इतक्या कठोर तरतुदी नकोत आपल्या बाजूने सुद्धा, असं जनआंदोलकांच्या मधला एक गट म्हणत होता. त्या कायद्यानं आदिवासींच्या जमिनी उद्योगांना देण्यावरती खूप कठोर बंधन आहे. परंतु त्याला तसंच ठेवून त्याला हात लावता येईल म्हणून फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट जो जुना आहे त्याच्या नियमावलीमध्ये बदल करून उद्योगांना जंगलं देण्याचा मार्ग मोकळा करून घेते हे सरकार. अनेक गोष्टी, म्हणजे मी आता त्याच्यात तपशिलात जाणार नाही, परंतु बाबांनी ज्या मूल्यांचा आग्रह धरला ती मूल्य आज प्रचंड अडचणीत आहेत. त्याच्यासमोर एक फार मोठं आव्हान आहे आणि यातलं मोठं आव्हान हे भांडवलाच्या राक्षसी ताकदीचं आव्हान. मी काय म्हणतो ते नीट लक्षात घ्या की हिंदुत्वाच्या म्हणजे विकृत हिंदुत्वाच्या सगळ्या प्रचाराच्या विरोधामध्ये तर आपल्याला लढावंच लागेल. हा जो जिल्हा आहे अहमदनगर, ते अहमदनगर म्हणलं तरी काही लोक अंगावर येतात आजकाल, म्हणून मी अहमदनगर कंसात अहिल्यानगर किंवा अहिल्यानगर कंसात अहमदनगर असं काहीतरी म्हणावं लागतं. या जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडतायत मागच्या काही दिवसामध्ये आणि ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाला लक्ष केलं जातं, ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाला अविश्वास आणि संशयाच्या वातावरणामध्ये जगायला भाग पाडतंय, एक ह्या मुद्द्यावरती खूप कन्फ्युजन पसरवलं गेलेलं आहे. म्हणून सांगतो की मुस्लिम समाजातल्या दोषांच्या विरोधामध्ये इथल्या मातीमध्ये फक्त समाजवादी चळवळच बोललेली असते, लक्षात घ्या. मुस्लिम समाजामध्ये जर धर्म म्हणून काही उणीवा असतील, धर्माच्या कट्टरपणाच्या अनुषंगाने काही उणीवा असतील तर त्याच्या विरोधामध्ये समाजवादी चळवळच बोललेली आहे. इथं छात्र भारतीचे अनेक बसलेले तरुण ते नसतील त्या काळात ऍक्टिव्ह, पण मी 1986 सालची आठवण सांगतो की 1986 साली जेव्हा राजीव गांधींनी मुल्ला मौलवींच्या दबावाखाली मुस्लिम महिलांना घटस्फोटाचे नियम जे काही त्यावेळेच्या IPC प्रमाणे होते त्याच्यातून मुस्लिम महिलांना बाहेर काढून शरीयतच्या नियमामध्ये परत घालण्याची जी दुरुस्ती आणली होती 1986 साली राजीव गांधींनी, त्याच्यात मी त्यावेळेला विद्यार्थी होतो.
86 साली कराडच्या तहसीलदार कचेरीसमोर आम्ही छात्र भारतीच्या 200-250 विद्यार्थ्यांनी राजीव गांधींच्या त्या विधेयकाची होळी केलेली आहे. आणि आम्ही हेच मांडत होतो की मुल्ला मौलवींच्या दबावाखाली तुम्ही मुस्लिम महिलांच्यावर अन्याय करू नका. मुस्लिम महिलांच्यावर अन्याय करणारं विधेयक आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना साधनेच्या सभागृहात झालेली आहे आणि साधनेच्या सभागृहात होत असताना त्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या पाठीशी बाबा आणि भाई हे दोन्ही नेते ताकदीनं उभे होते शेवटपर्यंत, लक्षात घ्या. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये जे सामाजिक सुधारणेचे बदल हवे आहेत, मुस्लिम समाजामध्ये कट्टरतेच्या अंगाने जी काही सुधारणा होण्याची गरज आहे, त्या भूमिका समाजवादी चळवळीनं घेतलेल्या आहेत. त्या बाबतीमध्ये आपल्यावर कोणाचाही आक्षेप घेण्याची कोणाची हिंमत नाही होऊ शकत, त्याचे पुरावे आहेत. पण संपूर्ण समाजाला लक्ष करून त्या समाजाला संशयाच्या वातावरणात जगायला लावायचं, त्याच्याबद्दल एक अविश्वास निर्माण करायचा, त्याच्या मतदानाच्या अधिकाराला काढून घेणाऱ्या घटना दुरुस्त्या करायच्या, मला असं वाटतं की हे देशाच्या एकतेच्या दृष्टीनं योग्य नाही. त्यामुळे फार वेगळ्या रणनीतीनं आपल्याला पुढच्या काळात काम करावं लागेल. त्याच्यातलं एक उदाहरण तर तुमच्या तालुक्यामध्ये दत्तानी आपल्या सगळ्यांच्या समोर उभं केलंय. आम्ही बोलत होतो बाहेर की गोवंश हत्याबंदी कायदा जो आहे त्याचा सारखं मुसलमानांच्या कॉन्टेक्स्टमध्ये मांडायची गरज नाही. तो शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा कायदा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगाने त्या कायद्यावरती आपण बोलण्याची गरज आहे. मी बोलत होतो सगळीकडे, दत्तांनी त्याला आंदोलनाचं स्वरूप दिलं. आणि तुमच्या फरक लक्षात आलाय का की गोवंश हत्याबंदी कायद्याबद्दल मागचे काही वर्ष आपण बोलायला बिचकत होतो, कारण गाय म्हणजे एक पवित्र पशु आहे असं समजून आपण बिचकत होतो आणि ते समोरून आक्रमक होत होते. परंतु मुस्लिमांच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा प्रश्न न मांडता हिंदू शेतकऱ्यांचं नुकसान करणारा हा कायदा आहे, या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा आंदोलन होतं तेव्हा आपण अधिक आत्मविश्वासाने बोलू शकतो आणि समोरच्यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो. मला स्वतःला असं वाटतं की बाबांनी जी मूल्ये जपली ती जर पुढे न्यायची असतील तर आपल्याला फार मोठ्या रणनीती बदलाची गरज आहे. मूल्य चिरंजीव असतात, रणनीती ही बदलावी लागते आणि आपल्या चळवळीमध्ये रणनीतीचा अभाव आहे. आपल्यातल्या एखाद्याने रणनीतीच्या नावाखाली काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला की आपण ताबडतोब त्याची निष्ठा तपासायला लागतो लगेच की हा कुठेतरी दुसरीकडे चाललाय का काय, अशा तपासायला लागतो. मला वाटतं रणनीती बदलाची गरज आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्याच्या वेळेला जेव्हा आपण नंतर कधी बसू तेव्हा बोलू. पण इथं बसलेल्या बहुतेकांचं आयुष्य काँग्रेस सरकारच्या विरोधात मोर्चे काढण्यामध्ये गेले, माझंही गेले. परवा आम्ही एका कार्यक्रमाला पृथ्वीराज चव्हाणांना बोलवलं होतं मानव कांबळेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला, आणि ते त्यांच्या हस्ते प्रकाशन होतं आणि मी अध्यक्ष होतो. त्यावेळेला मी म्हणालो की हे जे पुस्तक प्रकाशित होते पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते आज, याच्यामध्ये अनेक आंदोलनांचा इतिहास आहे आणि ती सगळी आंदोलनं काँग्रेस सरकारच्या विरोधात केलेली आहेत. एक वेगळं वातावरण होतं त्यावेळेला. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना शत्रू मानण्याची प्रथा नव्हती त्या काळामध्ये. मागण्या सगळ्याच मान्य होत होत्या काँग्रेसच्या काळात असंही नाही, परंतु ज्या शक्य त्या होत होत्या. किमान लढणाऱ्या लोकांना शत्रू मानलं जात नव्हतं एवढं तर नक्की आहे काँग्रेसच्या काळामध्ये. पण ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या विरोधात आपण मोर्चे काढले त्याच पद्धतीनं आजच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोर्चे काढणं कदाचित आपल्याला महागाई पडू शकतं. त्याच्यामुळे लढण्याचे पवित्रे पण बदलावे लागतील. लढावं तर लागेलच, मैदानात राहावंच लागेल. आणि शेवटी कधीतरी एक बाबा अगदी मरेपर्यंत जे बोलत होते ना, म्हणजे अगदी शेवट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर जेव्हा आमच्या शारदा वाडेकर भेटायला गेल्या त्यावेळेला त्यांनी एक अतिशय, त्यांचा हात चालत नव्हता तरी तोडक्या मोडक्या भाषेत जे लिहून दिलं होतं ते पुन्हा तेच सांगत होते की सत्याग्रही व्हा, तुम्हाला सत्याग्रह करावा लागेल, सत्याग्रहाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तो तर करावाच लागेल. आज ना उद्या आपल्याला जेल भरो करावंच लागेल, परंतु लढण्याच्या पद्धती आणि रणनीतीमध्ये बदल आपल्याला करावा लागेल. सावित्रीबाईंची आज जयंती आहे. 3-4 मिनिटात एक वेगळा मुद्दा मांडतो. सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही परवा सावित्रीबाईंच्या कवितांच्या सादरीकरणाचा एक कार्यक्रम केला. त्या कविता दररोज एक अशी टाकली. त्याच्यातली एक कविता इंग्रजी शिका असं सांगणारी कविता आहे. जवळपास 150-200 वर्षापूर्वी सावित्रीबाई कविता करून सांगतायत की इंग्रजी शिका, इंग्रजी शिकायचा आग्रह धरतायत त्या काळामध्ये सावित्रीबाई. माझा मुद्दा आहे की आपले जे सगळे महामानव आहेत हे काळाच्या फार पुढे होते. आपण त्या महामानवांचा केवळ जय जयकार करत त्यांनी आपल्याला जिथं आणून सोडलं
तिथंच आपण थांबलोय. काळाच्या पुढचा विचार करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. त्या काळात शिकायला परवानगी नव्हती. महिलांना शिकवणं पाप आहे असं मनोवादी धर्म सांगत होता. म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई इंग्रजी शिक्षणाचा आग्रह करत होत्या. माझं म्हणणं आहे की सावित्रीबाई आणि महात्मा फुले आज जर असते तर ते असं म्हणाले असते की इंग्रजी पण शिका आणि इंग्रजी शिकून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात सुद्धा आत्मविश्वासानं वावरा. काही समाजवादी नेतृत्वांना माझा हा मुद्दा पटत नाहीये. कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यावरती परत कधीतरी मी नक्की बोलायला येईल, परंतु मला शेवटची 3 मिनिटं त्याच्यावरच बोलायचं आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जनमानसाचं मत बदलण्याची एक प्रक्रिया घडवली जाते की आपल्याला वाटतं आम्ही विचार करतोय, पण तुमची विचार प्रक्रिया त्या फेसबुकनं हायजॅक केलेली आहे. त्या फेसबुकद्वारे तुमचे विचार ठरत आहेत. असे कृत्रिम बुद्धिमत्तेचे 100 तोटे. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेला रोखू शकेल अशा पद्धतीचं कुठलंही जनआंदोलन नजीकच्या काळात उभं राहणार नाही, याच्यावरती माझा पूर्ण भरोसा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला कोणी रोखू शकणार नाही. आमचा अनुभव सांगतो की मी छात्रवार्तीमध्ये विद्यार्थी असताना आमच्या समाजवादी नेतृत्वानं सांगितलं की आता कॉम्प्युटर युग घातलेत. ही 1986 सालची गोष्ट आहे की आता कॉम्प्युटर युग घातलेत आणि कॉम्प्युटरमुळे प्रचंड बेरोजगारी वाढणार आहे, आपल्याला कॉम्प्युटरला विरोध करायचा आहे. आणि आम्ही नेत्यांचं ऐकून एक मोडका कॉम्प्युटर मिळवला आणि चौकात नेऊन तो कॉम्प्युटर फोडायचं आंदोलन केलं की आमचा कॉम्प्युटरला विरोध आहे. आज तो कॉम्प्युटर माझ्या खिशात येऊन बसला आहे. पण त्याचा एक तोटा झाला, भूमिकेचा एक तोटा झाला की याच्या वापरामध्ये मी इतरांच्या पेक्षा 10 वर्ष मागे पडलोय. लक्षात घ्या. त्यामुळे जसं कॉम्प्युटरला रोखणारं जनआंदोलन उभं राहिलं नाही, तसं कृत्रिम बुद्धिमत्तेला रोखणारं जनआंदोलन उभं राहू शकणार नाही. ते अमेरिकेत पण चालू आहे त्याला रोखायचे प्रयत्न. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की समाजातला जो अभिजन वर्ग आहे, समाजातला जो वेल टू डू वर्ग आहे, त्या वर्गानं ते आंदोलन करत राहावं. बहुजन समाजातले जे तरुण आहेत, त्या बहुजन समाजातल्या तरुणांच्या जवळ निर्मितीची कौशल्य आणि मी जो काही अभ्यास केलेला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा, तो मला असं सांगतोय की जे सामकामी लोक आहेत त्यांचे रोजगार इथून पुढच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता खाणार आहे. सांगकाम्या लोकांना रोजगार मिळणार नाही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगामध्ये. पण हटके विचार करणारी जे लोक आहेत, वेगळा विचार करणारे जे लोक आहेत, अमुक एक काम मी या पद्धतीनं केलं, आता मी या पद्धतीनं करून बघू का, असा वेगळा विचार करणारे जे लोक आहेत आणि ती क्षमता बहुजन तरुणाईजवळच आहे. लक्षात हटके विचार करण्याची. कारण आपल्याला पाठांतराचं कौशल्य नव्हतं. पाठांतराचं कौशल्य ज्यांना होतं ते सांगकामीत. आपल्याजवळ निर्मितीची कौशल्य आहे बहुजन समाजाजवळ, आणि ज्यांच्याजवळ निर्मितीची कौशल्य आहेत त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करणार. निर्मितीची कौशल्य असणाऱ्या तरुणाईला आपला रोजगार निश्चित करायला कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करू शकते. खूप बदल घडणार आहेत, मला तो विषय नाही आता, पण ते इतकं अवघड पण नाही राहिलेलं. आज एक शिक्षण खूप महाग झालंय, परंतु तुम्ही इंग्रजी शिकायचा प्रयत्न करा. फक्त जर इंग्रजी चांगलं शिकलात, आणि ते तर सावित्रीबाईंनी आपल्याला 250 वर्षापूर्वी सांगितले, इंग्रजी जर चांगले शिकलात तर कुठलीही फी न भरता आज इंटरनेटवरती कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. विदाऊट फी उपलब्ध आहेत. फक्त ते तिकडून आलेले आहेत आणि तिकडचं इंग्रजी आपल्याला कळावं लागतं. त्यामुळे थोडं इंग्रजी जर सुधारून घेतलं तर पैसे खर्च न करता तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेतल्या याच्यातून आपल्या अनेक क्षमता वाढवणं शक्य आहे. क्लासरूम टीचिंग ही संकल्पना काही प्रमाणात संपलीच आहे. खाजगी कोचिंग क्लासेसचा जो बाजार आत्ता तो निम्मा ऑनलाईन गेलाय आता, लक्षात घ्या. तसं तुमचं औपचारिक शिक्षण पण ऑनलाईन जाणार आहे. निर्मितीची कौशल्य असणाऱ्या बहुजन तरुणांनी सावित्रीबाईंनी सांगितलं तसं इंग्रजी शिकून कृत्रिम बुद्धिमत्तेवरती स्वार होण्याची गरज आहे. आणि ते त्यावेळेला फक्त शिका म्हणत होते, कारण ती त्यावेळेची गरज ती होती. आजची गरज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मार्गाने जाऊन आपला रोजगार नक्की करण्याची गरज आहे. महामानव काळाच्या पुढचा विचार करणारे असतात. त्यांनी जे सांगितलं तिथंच थांबून जय जयकार करणारे जे अन्वयी असतात ते आपलं काही कर्तृत्व नसणारे असतात. आपलं जर काही कर्तृत्व असेल तर आपण त्यांच्या पुढच्या काळाचा विचार केला पाहिजे. मी सावित्रीबाई आणि बाबा आढाव या दोघा आपल्या मार्गदर्शकांना अभिवादन करतो आणि तुम्ही माझं शांतपणे ऐकलं. तुम्हाला धन्यवाद.
शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य, लोकांचा आवाज, लोकविकास मंच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.